नमस्कार मित्रांनो, तर आज आपण जाणार होतो मांढरदेवीला. मांढरदेवीची यात्रा ही पौष महिन्यामध्ये असते आणि ती यात्रा चालू झालेली आहे आणि त्यामुळे आम्ही मांढरदेवीला जाण्याचा निश्चय केला होता. आणि आज आम्ही वाईतून MIDC मार्गे मांढरदेवीला जाणार होतो. तो MIDCतून जाताना वाईतून फर्स्ट टाईमच आम्ही MIDCच्या आतल्या एरियातून जात होतो. तिथे भरपूर अशा कंपन्या, गरवारेच्या कंपन्या, जास्त करून गरवारे नावाच्याच कंपन्या तिथे दिसत होत्या. तर त्या एरियातून आम्ही जात होतो. आमचे जे मित्रमंडळी होते ते मागून आमच्यासोबत येणार होते, त्यामुळे आम्ही इथे थोड्या वेळ थांबलो. गेलो होतो. त्यानं आम्हाला गाडीचं तर मला वाटलं गाडी बिघडली आहे म्हणून दुरुस्तीसाठी घेऊन गेलो. गाडीचा आवाज येतोय तर त्यानं आम्हाला सांगितलं की तुमच्या पुढच्या चाकावरती पाणी होता. आम्हाला पण नाही समजलं की नक्की त्याचं म्हणणं काय आहे. गाडीतनं आपला थोडासा आवाज येत होता तर त्यानं आम्हाला सांगितलंय पुढच्या चाकावरती पाणी होता. चांगल्या रस्त्याच्या शोधात आलो आणि परत येऊन फसलो. आता थोडा वेळापर्यंत असा ह्या खडबडीत रस्त्यानं जायचं आहे आम्हाला. आपल्या महाराष्ट्र सरकारनं तशी काही मोहीमच हाती घेतलेली आहे की महाराष्ट्रात एवढे रस्त्यांचं जाळं बनवायचे की लोकांनी गाड्या हवेतनं चालवल्या पाहिजेत. इतके रस्ते की आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये प्रत्येक रस्त्याचंच काम चालू आहे. तर इकडे बघा, मांढरदेवी रस्त्याचंही काम चालू आहे. हा सिमेंटचा रोडचं नवीन काम चालू झालं होतं. आम्ही मागच्या वेळेस आलो 1 महिन्यापूर्वी, तेव्हा काम बऱ्यापैकी बाकी होतं, पण आता बऱ्यापैकी यात्रेमुळे सगळा रस्ता कव्हर केलेला आहे, ज्याचं काम पूर्णतः पूर्ण झालेलं आहे. महाराष्ट्र सरकारच्या रस्ते योजनेमधून एवढा रस्ता करायचा राहिलेला दिसतोय. आपल्याला मांढरदेवीला जाताना समोर पांडवगड आणि त्याच्या मागे असलेलं धोमचं मोठं जलाशय, हे 2 सुंदर असे नजारे बघायला मिळतात. आणि ते बघितल्यानंतर आपल्याला तिथला जो थंड हवेतला गारवा आहे तोही जाणवतो. तर हे सगळं पाहत आम्ही मांढरदेवीला पोचलो. मांढरदेवी ही पुणे आणि आपला सातारा ह्याच्या बाउंड्री लाईनवरतीच आहे एक प्रकारे, कारण त्या डोंगराच्या खालच्या साईडला पुणे पडतं आणि ह्या साईडला आपला सातारा म्हणजे वाई पडते. तर यात्रेचं फील आम्हाला यायला सुरू झालं होतं, कारण की मांढरदेवीच्या गावामध्ये आम्ही पोचलो आणि तिथे दोन्ही बाजूला बऱ्यापैकी आम्हाला खेळण्याची जी दुकानं दिसायला चालू झाली होती. तर मित्रांनो, एक गोष्ट देवस्थानच्या इथं गेल्यावर आपल्याला कळते की तिथले जे दुकानदार असतात ते आपल्याला ओढून दुकानामध्ये नेण्याचा प्रयत्न करतात. आमच्या दुकानातून घ्या, मग इथं गाडी लावा, मग आमच्या दुकानात घेतं ते इथंच चपल्या ठेवा. हा प्रकार कुठेतरी ह्या लोकांनी थांबवला पाहिजे. एक प्रकारे आपल्या धर्माचा पण हे कुठेतरी घाण करतायत आणि हे ओढून लोकांना घेणं हे पण काही म्हणजे समजतच नाही की हा काय प्रकार चाललेला आहे. तर आम्ही तिथं पोचल्यानंतर बघितलं की बऱ्याचशा लोकांच्या हातामध्ये देवीच्या मूर्त्या होतात, त्याला मुखवटे लावलेले होते आणि ते सगळे मांढरदेवीला त्या देवीला भेटवण्यासाठी घेऊन येतात. म्हणजे अशी एक आपली परंपरा आहे. खालनच तिने ओळखलं तुम्हाला. मी तुला पण काहीच नाही बघितलं ना, ओळखलं कुठलं काय मित्रांनो, तृतीयपंथी समाज ह्यांच्याविषयी आपल्या मनामध्ये काय एवढी भीती असते किंवा काय त्याचे रिझन आहे ते सगळ्यांना माहितीच आहे, पण तेही माणसंच आहेत आणि त्यांनाही माणसासारखाच दर्जा द्यायला पाहिजे हे असं आमच्या मताचे आम्ही आहोत. त्यांना भेटल्यानंतर ना आम्ही मंदिराच्या परिसरात आलो होतो. मंदिरामध्ये बऱ्यापैकी गर्दी कमी होती आणि मागच्या वेळेस आम्ही एकदा आलो होतो त्यावेळेस भरपूर गर्दी होती, पण ह्यावेळेस पूर्ण मोकळा होता पॅसेज, त्यामुळे आम्हाला माहिती होतं की आता इझिली दर्शन मिळणार आहे. त्यामुळे आम्ही दर्शन देण्याच्या दिशेने पुढे जात राहिलो. तर ज्यावेळेस मंदिराच्या जवळ गेलो होतो तेव्हा हा पोत्यांचा ढिगारा बघितला की नारळ, ओट्या, साड्या ह्यांचा जो देवीसाठी भक्त तिचे घेऊन येतात त्याचा किती मोठा इथं रास लागली होती, पोते भरून. म्हणजे लोक आपल्या इच्छेनं देवीसाठी काहीतरी देतात आणि त्या गोष्टीचं परत काय होतं ह्याचा विचार कोण करत नाही की नक्की त्याचं काय होत असेल. तर आम्ही ह्याचा काही जास्त विचार केला नाही, देवीचं दर्शन घेतलं आणि परत
गेलो तर तिथं आम्हाला मांढरदेवीच्या इथं अनेक देवाचे फोटो कचऱ्यामध्ये पडलेले दिसले. ते बघून मन खरंच उदास झालं की एकीकडे देवाच्या पाया पडण्यासाठी लोक येतात आणि दुसरीकडे देवालाच कचऱ्यामध्ये टाकतात. तर तिथून तसेच आम्ही खाली गेलो आणि परत थोडीफार जत्रेमधली दुकानं म्हणलं बघून घेऊया म्हणून आम्ही दुकानं बघितलीत आणि सगळ्यांना ती बघायचीच होती. तिथे रचलेले कुंकू, हळद याचे मोठे मोठे ढिगारे आणि त्याच्यावर केलेले नक्षीकाम हे खूप बघण्यासारखं होतं. लोक येता जाता त्यांच्या डोक्यावरती देवीचे मुखवटे वगैरे होते. परत आम्हाला तिथं कचऱ्यामध्ये काळूबाईचे अनेक फोटो वगैरे दिसले. मित्रांनो, हे असे फोटो आपण ज्या देवाला मानतो त्याचे असे कचऱ्यामध्ये बघितल्यानंतर किती वाईट वाटत असेल याचा विचार तुम्ही करू शकता. मित्रांनो, आता काळूबाईचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आज आमच्या सोबत काही नवीन लोक आलेले आहेत. तर त्यांना लास्ट टाइम आम्ही जे म्हसोबाचं देवस्थान बघितलं होतं ते बघायचंय, तर ते दाखवायला चाललेलो आहे आम्ही. बघा, हे आज आलेले मेंबर्स. मला आज आहे ना आयुष्याची रियालिटी दाखवते. हे बघा, म्हसोबा देवस्थानाकडे जायला असा रस्ता आहे. कसला रस्ता खतरनाक होता आधीचा. आम्ही ज्या वेळेस मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा हा रस्ता प्रचंड खराब होता, पण आता मांढरदेवीची यात्रा आहे त्यामुळे कदाचित रस्त्याचं थोडस दुरुस्तीकरण केलेलं आहे. मित्रांनो, लास्ट टाइम पौर्णिमा होती आणि ह्या वेळेस बघा वातावरण बघा कसं झालेलं आहे. खराबच म्हणजे ढगाळ वातावरण झालेलं आहे. मित्रांनो, ज्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो तर ज्या झाडावरती सगळ्यात जास्त अघोरी प्रकार केलेले दिसत होते ते झाड झाकलेलं दिसलं. आम्हाला असं वाटलं की हा कदाचित आमच्या व्हिडिओचाच परिणाम होता, कारण ह्या झाडाचा व्हिडिओ होता तो जवळजवळ 8 ते 9 मिलियन लोकांनी पाहिला होता आणि तो भरपूर व्हायरल झाल्यामुळं तुम्हाला डिलीट पण करावा लागला होता. आणि त्या व्हिडिओमधला इफेक्ट होता का काय माहीत नाही, पण हे झाड संपूर्ण कव्हर केलं होतं. त्यानंतर आम्ही ते जे म्हसोबाचं मंदिर आहे तिथे जाऊन दर्शन घेतलं. त्याच्या पाठीमागे एक झाड होतं ज्याच्यावरती खिळे वगैरे टोचले होते, लोकांचे फोटो भावल्या लावल्या होत्या. तेही झाड संपूर्ण बंदिस्त केलं होतं. त्यानंतर एक झाड तिथलं बंदिस्त जरी केलं तरी तिथे अशी असंख्य झाडे होती ज्याच्यावर लिंबू आणि बाहुल्या लावलेल्या होत्या आणि ती झाडं सगळीकडे दिसत होती. आपल्या समाजातील लोक किती अंधश्रद्धा पाळतात याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. जर खरंच लिंबू बाहुल्या बांधून दोरे बांधून जर अंधश्रद्धेतून कुणाचा जीव घेता येत असता आणि जर आपल्याला आपली प्रगती करता येत असती तर असे मोठे मोठे उद्योजक आहेत ते आपल्यालाही सहज होता येत असतं. असो, हे असले प्रकार बंद झाले पाहिजेत. धन्यवाद.